नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भावना टुबे यूट्यूब चॅनलवरती. आणि आजची आपली रेसिपी आहे थापवडे आणि आमटी. सर्वप्रथम कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यानंतर तेल टाकून त्यामध्ये चणे टाकायचे आहेत आणि ते थोडे भाजून घ्यायचे आहेत. त्यावरती खोबरं टाकून ते पण भाजून घ्यायचं आहे. नंतर थोड्या 4-5 मिरच्या टाकून त्या पण भाजून घ्यायच्या आहेत आणि तीळ खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत तव्यावरती तेल टाकून. त्यानंतर कांदा, भाजून घेतलेलं खोबरं लालसर होईपर्यंत भाजलं आहे आपण. भाजून घेतलेले चणे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खरपूस भाजून घेतलेले तीळ आणि तडका दिलेल्या या मिरच्या, हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. बघू शकता तुम्ही आपण काय काय घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये हे चणे जे भाजून घेतलेत आणि खोबरं हे टाकून हे सगळ्यात पहिले बारीक करायचं आहे आणि मग नंतर बाकीचं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे. पाहू शकता आपण चणे आणि खोबरं अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर यामध्येच वरती कांदा, त्यानंतर त्याच्यावरतून टाकायचं आहे ही मिरची, त्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर, आणि त्यानंतर त्यावरून आपण भाजून घेतलेले खरपूस भाजून घेतलेले तीळ, हे सर्व आता मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. आता हे आपण खोबरं, लसूण, त्याच्यानंतर मिरची पावडर, हळद आणि घरचा मसाला घेतलेला आहे. आता त्यानंतर पातेल्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता चांगला तडतडला पाहिजे. पाहू शकता तुम्ही कढीपत्ता तडतडलेला आहे. आता त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मसाला, लाल तिखट म्हणजे हळद, आणि त्यानंतर त्यावरून घरगुती मसाला घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं, लसूण हे टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे ते. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण, आपण चणे, खोबरं याचं बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचे आणि परत ते मिक्स करायचे व्यवस्थित. पाहू शकता आता याला मस्तपैकी अशी तरी येईल. पाहू शकता तेल सुटलेले साईडने. आता आपण यामध्ये आपल्याला हवं तसं त्या प्रमाणात आपण पाणी टाकू शकतो. हवं तसं तुम्ही घालू शकता पाणी. आता हे असंच ठेवायचं आहे फास्ट गॅस करून 2 मिनटं, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही. पाहू शकता आमटीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवरती आमटी ठेवायची आहे. आणि आमटीला उकळी आल्यानंतर त्यावरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पाहू शकता आमटी झालेली आहे. आता त्यामध्ये वरून आपण त्याच्यावरतून कोथिंबीर घालायची आहे. आपली आमटी आता तयार आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण थापवड्यांकडे वळूया. थापवड्यांसाठी सर्वप्रथम 1 पळी पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे मी. आता त्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं पाहिजे, म्हणजे तडतडलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये मी ठेचून घेतलेलं लसूण टाकलं आहे. पाहू शकता ठेचलेला आहे मी हा लसूण. त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत, हळद, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे सर्वप्रथम. आणि त्यावरतून मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. पाहू शकता उकळी हळूहळू फुटायला लागली त्याला. अशा प्रकारे घातलेल्या पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपण वरनं बेसन घालायचं आहे आणि ते बेसन हटत राहायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाही. बेसन घालून ते गोल गोल फिरवत म्हणजे हटत राहायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी होत नाही आणि पीठ मऊ होतं. पाहू शकता आता आपण हे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे 2 मिनटं.
हे बघा, पाहू शकता मी 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण हे मिश्रण परातीमध्ये काढायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम ज्या भांड्यामध्ये तुम्ही थापवड्या करणार आहात त्या भांड्याला खालून, म्हणजे परातीला मी घेतली परत, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे आणि ते अशा प्रकारे पूर्ण पसरवून घ्यायचे. पातळ असं पसरवून घ्यायचे जेणेकरून वड्या आपल्या पातळ होतील. पाहू शकतात, अशा प्रकारे मी पसरवून घेतले पूर्ण परातीला. आता त्यावरतून आपण कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपण थंड व्हायला ठेवायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर त्याच्या खूप मस्त वड्या पडतात. पाहू शकता तुम्ही, कोथिंबीर घालून घेतली आपण त्याच्यावरतून. आता हे थंड करायला ठेवू. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडायला घेऊया. अशा शंकरपाळ्याच्या आकाराच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत, तर त्यासाठी मी उभ्या अशा चाकूने काप करून घेते आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी अशा प्रकारे शंकरपाळ्याच्या आकाराचे काप करून घेतलेले आहे सर्व वड्यांचे, तुम्हाला दिसतच असतील. चला तर मग आपलं जेवण रेडी आहे. ही आहे आमटी, ही आहे थापवड्या. इथे मी ज्वारीची भाकर घेतलेली आहे, तुम्हाला जी भाकर आवडते ती तुम्ही घेऊ शकता. पापड, भात, कांदा आणि लिंबू. मस्त बेत आहे की नाही आजचं.